हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री। आजच्या सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पहा विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या सेशनमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या होत्या 2 पासून ते 10 पर्यंतच्या, आणि आपण सांगितलं होतं की त्या व्हिडिओमध्ये की दुसऱ्या भागामध्ये आपण त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे आणि त्या विभाज्यतेच्या कसोट्याचा उपयोग आपल्याला प्रश्न सोडवताना कसा होतो ते आपण पाहणार होतो। तर आजच्या सेशनमध्ये आपण त्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत, आणि हे सर्व प्रश्न काही निवडक परीक्षेमधूनच मी घेतलेले आहेत, ज्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होईल। सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच प्रकारचे प्रश्न विभाज्यतेवर विचारले जातात। ते कसे सोडवायचे आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे, विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत। पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर इथे एक प्रश्न दिलेला आहे, मी तो आता कसा सोडवायचा ते आपण पाहूया कसोटीचा वापर करून। पहा प्रश्न काय आहे आपला, पुढीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? म्हणजे 3 न पूर्ण भाग जाणारी, निशेष म्हणजे बाकी काहीही न राहणारी, बाकी शून्य राहणारी संख्या कोणती? ज्याला भाग दिला असता 3 न त्या संख्येची बाकी शून्य राहते, त्या भागाकाराची बाकी शून्य राहते, असा या प्रश्नाचा अर्थ होतो। आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला। पहा, पहिला आहे 4155, दुसरा आहे 3470, तिसरा आहे 1024 आणि चौथा आहे 5555। मग आता याचं उत्तर ट्रिकनं कसं शोधायचं किंवा कसोटीच्या साहाय्याने कसं शोधायचं आहे तर पहा, 3 ची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्याची बेरीज जर 3 च्या पटीत आली तर त्या संख्येला 3 न निशेष किंवा पूर्ण भाग जातो असं म्हटलं जातं। तर पहा, मग पहिल्या संख्येची बेरीज करून पाहूया आपण संख्येतील अंकांची। काय येते पहा, 4 + 1 + 5 + 5 बरोबर 15। नंतर दुसरी पहा, 3 + 4 + 7 + 0, 4 आणि 3 7 आणि 7 14। तिसरा आहे 1024, 1 + 0 + 2 + 4, किती आलं पहा, 4 आणि 2 6 आणि 1 7। आणि चौथा आहे 5 + 5 + 5 + 5, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20। तर पहा, या 4 पैकी 15 ही संख्या 3 च्या पटीतली आहे, म्हणून 4155 या संख्येला 3 न निशेष भाग जाईल, आणि आपलं योग्य उत्तर असेल 4155, पर्याय क्रमांक 1। पहा विद्यार्थ्यांनो, हे एवढी मांडणी करत बसण्याची आपल्याला गरज पडणार नाही परीक्षेमध्ये। तुम्ही तोंडी याची बेरीज करू शकता, एकांकीची बेरीज तुम्ही तोंडी करू शकता, आणि पटकन त्याचं उत्तर कसोटीच्या सहाय्याने तुम्ही काढू शकतात। पहा, आता दुसरा प्रश्न पाहूया। पहा विद्यार्थ्यांनो, आपला पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? पर्याय आहे 1 6133, दुसरा आहे 4565, तिसरा आहे 6789 आणि चौथा आहे 4512। पहा विद्यार्थ्यांना, आपण जे मागच्या सेशनमध्ये पाहिलेल्या कसोट्या आहेत त्याच्यामध्ये 2 ची कसोटी काय सांगते तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी अंक असेल त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, किंवा ती संख्या 2 ने पूर्ण विभाज्य असते। तर मग आपल्याला फक्त आता काय पाहायचं या संख्येमध्ये की एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी अंक आलेला आहे का? पहा, इथं या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे, या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे, आणि या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे। म्हणजेच 2 च्या पटीमधला 2 च्या कसोटीनुसार 2 एकक स्थानी आलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 4512 ही संख्या 2 न पूर्ण विभाज्य असणार आहे। या संख्येला 2 न पूर्ण निशेष भाग जाईल। पहा, अशा प्रकारे तुम्ही कसोट्या वापरून ही उत्तरं फार पटकन काढू शकतात। जर तुम्हाला कसोट्या माहीत नसतील तर तुम्हाला त्याचे कॅल्क्युलेशन करत बसावे लागते, आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, म्हणून या कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये किमान 2 तरी विचारले जातात। या आणखीन आता वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण याच्या पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने निशेष भाग जाणार नाही? आता भाग जाणारी संख्या नाही शोधायची आपल्याला, अशी एक संख्या आहे या 4 संख्येमध्ये की जिला 9 न निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही। तर पहा, 9 ची कसोटी वापरणार आहोत आपण इथे सुद्धा। तर 9 ची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज जर 9 च्या पटीतील असेल, 9 च्या पटीतील जर अंक येत असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। म्हणून आपण काय करणार आहोत, मग आता मी हे उदाहरण तुम्हाला तोंडी सोडून दाखवणार आहे। पहा,
आपण दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करूया. 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 14 + 4 18. म्हणजेच 9च्या पटीतील आहे, म्हणजेच या संख्येला 9 न भाग जातो. 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 8 33. 33 ही संख्या 9च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून या संख्येला 9 निशेष भाग जाणार नाही. त्यानंतर पुढचे टॅली करून बघू आपण. पहा, 8 आणि 7 15, 15 आणि 2 16, 16 आणि 1 8 आणि 7 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18, 18 आणि 9 27. म्हणजेच 9च्या पटीतील आहे. 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, 18 आणि 9 इथं सुद्धा 27. हा सुद्धा अंक 9च्या पटीतील आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा, निश्चितच तुम्हाला कसोट्यांचा वापर कसा करायचा हे लक्षात येत असेल. आता पहा, आणखीन एक वेगळा प्रकार याच्यामध्ये विचारला जातो, तो सुद्धा आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आता त्याच प्रकारचा असणार आहे. या सेशनच्या शेवटी तुम्हाला मी एक प्रश्न काही देणार आहे सोडवण्यासाठी. त्या प्रश्नांची उत्तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर एक व्हॉट्सअपची लिंक सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ती लिंक तुम्ही जॉईन करून व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सरावासाठी प्रश्नही दिले जातात. आणि लवकरच आपण एक लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी, आणि ते पूर्णतः मोफत असणार आहे. तर त्या सेशनमध्ये ॲड होण्यासाठी आणि त्याच्यावर आधारित जे सरावाचे जे प्रश्न घेते त्याची माहिती मिळवण्यासाठी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही नक्कीच जॉईन व्हा. पहा, आता पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढचा प्रश्न आहे. एक संख्या दिलेली आहे आपल्याला, त्याच्यामध्ये स्टार दिलेला आहे आणि या संख्येस 8 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. म्हणजे या ज्या संख्येमध्ये एका अंकाच्या ठिकाणी स्टार दिलेला आहे आपल्याला, त्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल. आणि ही संख्या कशी आहे की ज्या संख्येला 8 न पूर्ण भाग जातो. मग पहा, आता 8ची कसोटी काय सांगते आपल्याला की कोणतीही संख्या दिलेली असेल तर त्या दिलेल्या संख्येचे शेवटचे 3 अंक म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानचे अंक मिळून जर 8 न पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 8 न पूर्ण भाग जातो. मग ते संख्या शोधण्यासाठी, तर ह्या स्टारच्या जागीचा अंक शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शेवटचे हे 3 अंक पाहायचे आहेत. मग त्याच्या जागी हे अंक ठेवून पाहूया आपण. पहा, जर 4 ठेवला तर आपल्याला 442 संख्या मिळते आणि 442ला 8 ने भाग पूर्ण जात नाही. 8 पंचे 40. पहा, 8 पंचे 40, बाकी 2 उरते, म्हणजे पॉईंटमध्ये भाग येईल. त्यानंतर पहा, 6 जर ठेवला आपण, 4 6 2 भागिले 8 केलं, 8 पंचे 40, 6 8 7 56, म्हणजेच पॉईंटमध्ये येते याचं सुद्धा उत्तर. पहा, त्यानंतर जर 2 ठेवला आपण तर 422/8, 8 1 8, 8 पंचे 40, 2 8 1 8, 8 2 16, म्हणजेच पॉईंटमध्ये उत्तर येते. म्हणजे यालाही पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच बाकी उरते. आणि आता 7 ठेवून पाहूया. पहा, 472 भागिले 8, तर 8 1 8, 8 पंचे 40, 8 9 72, उत्तर मिळाले आपल्याला 59. म्हणजे 7 हा अंक जर आपण या स्टारच्या जागी ठेवला तर या संख्येला पूर्ण भाग जाईल. पहा, अशा प्रकारचे गणित आपल्याला विभाज्यतेवर विचारले जातात. आणखीनही काही गणितांचा आपण सराव पुढच्या काही सेशनमध्ये घेणार आहोत. पुढे जे आपण स्पर्धा परीक्षेवर सराव प्रश्नपत्रिकाही काही सोडून घेणार आहोत आपण. स्कॉलरशिप असो, नवोदय असो, प्रज्ञाशोध असो, त्यानंतर GTS VTS इत्यादी ज्या परीक्षा आहेत त्यावर आधारित आपण सराव प्रश्नपत्रिकाही सोडून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव नक्कीच होणार आहे. आणि आमच्या लाईव्ह सेशन नक्कीच तुम्ही जॉईन करून पहा. आवडलं तर नक्कीच कंटिन्यू करा. त्यासाठी जी तुम्हाला खाली मी एक लिंक देत आहे व्हॉट्सअपची, त्या लिंकला तुम्ही नक्की जॉईन व्हा. आणि काही प्रश्न मी तुम्हाला आता टाकणार आहे, स्क्रीनवर दिसतील तुम्हाला. ते प्रश्न तुम्ही मला सोडून त्याचे उत्तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पर्याय क्रमांक कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही नक्की करा. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू.